दिवा शहरात प्रक्रियेला हरताळ, घरोघरी पडताळणीऐवजी कॅम्पवर भर, सखोल पुनरीक्षणावर ॲड. रोहिदास मुंडे यांचे प्रश्नचिन्ह. दिवा मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रक्रियेअंतर्गत दिवा शहरात 24, 25 आणि 26 जुलै 2026 रोजी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार मतदार यादीतील विविध भागांसाठी संबंधित ब्लो यांची नावे, मोबाईल क्रमांक आणि कॅम्पची ठिकाणे जाहीर करण्यात आली असून नागरिकांनी संबंधित ब्लो यांच्याशी संपर्क साधून ईएफ फॉर्म भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रक्रियेचा मूळ उद्देश घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणे हा आहे. संबंधित मतदार त्या पत्त्यावर वास्तव्यास आहे का, स्थलांतरित झाला आहे का, मृत्यू झाला आहे का, तसेच मतदार यादीतील नोंदी अचूक आहेत का, याची खात्री घरोघरी जाऊन करणे अपेक्षित असते, असे ॲड. रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे. दिवा शहरात मात्र मोठ्या प्रमाणावर कॅम्प आयोजित करून नागरिकांना तेथे येऊन फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे घरोघरी पडताळणी होत आहे की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून घरोघरी पडताळणीऐवजी केवळ कॅम्पच्या माध्यमातून प्रक्रिया राबवली जात असेल तर तो च्या मूळ उद्देशालाच हरताळ ठरेल, असा आरोपच ॲड. रोहिदास मुंडे यांनी केला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कामानिमित्त दिवसभर बाहेर असणारे नागरिक किंवा कॅम्पपर्यंत पोहोचू न शकणारे मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत घरोघरी प्रत्यक्ष पडताळणी न झाल्यास मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण अपेक्षित दर्जाचे होईल का, असा सवाल मुंडे यांनी विचारला आहे. याच पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित ब्लो यांनी घरोघरी भेटी दिल्या का, घरोघरी पडताळणीची नोंद ठेवण्यात आली आहे का, कॅम्पमध्ये फॉर्म स्वीकारल्यानंतरही घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे का, आणि जर घरोघरी पडताळणीच होत नसेल तर या प्रक्रियेला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणण्यामागील औचित्य काय, हा प्रश्न ॲड. रोहिदास मुंडे यांनी विचारला आहे. दिवा शहरात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पच्या पार्श्वभूमीवर प्रक्रियेतील घरोघरी पडताळणी हा मूलभूत घटक प्रत्यक्षात राबवला जात आहे की नाही, याबाबत निवडणूक प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज ॲड. रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी काळात मतदार यादींचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम म्हणजे SIR हाती घेण्यात आलेला आहे. परंतु 144 कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील ठाणे महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक 27, 28 आणि 29 मध्ये ही SIR प्रक्रिया व्यवस्थितरित्या राबवताना दिसत नाहीये. SIR पद्धत म्हणजे प्रत्येक BLOनी घरोघर जाऊन तो मतदार त्या घरात राहतो की नाही, तो खरा मतदार आहे की नाही याची माहिती घेऊन तो फॉर्म भरणं हे बंधनकारक आहे. परंतु दिवा विभागात हे कुठे होताना दिसत नाही. दिवा विभागातील 27, 28 आणि 29 वॉर्ड क्रमांकामध्ये कोणताही BLO आजपर्यंत घरी गेलेला नाही. कालच ठाणे महानगरपालिका दिवा प्रभाग समिती मार्फत एक पत्रक काढण्यात आले आणि त्या पत्रकात असं म्हणण्यात आले की दिनांक 23, 24 आणि 25 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत लोकांनी ज्या ज्या बूथवरती मतदान केलं होतं त्या बूथवरती जाऊन त्यांनी SIRचा फॉर्म भरायचा आहे. म्हणजे जे निवडणूक आयोगाने संपूर्ण देशाला लावण्यात आलेले की SIR पद्धती घरोघरी जाणार, परंतु ही पद्धत दिव्यात कुठेही दिसत नाही. दिव्यात या गोष्टीला हरताळ फासली जात आहे. जर SIR जर कॅम्प पद्धतीने लावण्यात आला तर तो खरा मतदार आहे का ह्याची माहिती कशी भेटेल. आम्ही मागे या संदर्भात ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी दिव्यातून 17,000 ही बोगस मतदार आहेत याची यादी निवडणूक आयोगाला दिली होती, परंतु याची कोणतीही दखल निवडणूक आयोगाने घेतलेली नव्हती. जर आता SIR पद्धतीने जर घरोघर जाऊन जर हे शहानिशा केली नाही की तो माणूस तिथे राहतो की नाही, माणूस मृत आहे की जिवंत आहे याची संपूर्ण माहिती या SIR फॉर्म मध्ये भरणं बंधनकारक असताना सुद्धा दिव्यात अशा पद्धतीचं काम
होत नाहीये. कॅम्प लावण्यात आलेला आहे. कॅम्प लावणं अख्ख्या देशात कुठे नाही, परंतु हे दिव्यात फक्त या 3 वॉर्डात लावलं गेलंय. म्हणजे याचा अर्थ निवडणूक आयोगाची जी बीएलओची टीम आहे ही सक्षम नाहीये. याचा पुरावाच निवडणूक आयोगाने दिलेला आहे की दिव्यात आम्ही सक्षमपणे ही SRA पद्धत आम्ही राबवू शकत नाही. या संदर्भात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्य निवडणूक आयोगाला मेलद्वारे पत्र दिलं होतं की अशी ज्या पद्धतीने दिव्यात जी SRA पद्धत चाललेली आहे ती तात्काळ आपण थांबवण्यात यावी. आणि जोपर्यंत तुमचे सक्षम BLO तुम्हाला तुमचे भेटत नाहीत का, अधिकारी तुम्हाला सक्षम भेटत नाही, तोपर्यंत ही यंत्रणा थांबवण्यात यावी. आणि ज्यावेळी तुम्हाला अधिकारी सक्षम आणि BLO सक्षम भेटतील, जे घरोघर जाऊन लोकांची SRA फॉर्म भरतील, तेव्हा दिव्यात SRA पद्धत चालू करावी, अशी आम्ही ठाम मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे.